आज मी चाललो तो माझ्या मावशीच्या मुलाच्या लग्नाला. मी बाहेर लग्नाला जाणं बंद केलं होतं, पण घरच्या जबरदस्तीमुळे मला जावं लागलं. आता बघा पुढं काय काय होतंय. पप्पा म्हणले काय लावलं रे, म्हणलं हा व्हिडिओ. तेवढं तो वहिनी दिसल्या आमच्या. हे आमच्या गोड वहिनी. वहिनीनं म्हणलं तुमच्याबद्दल काहीतरी बोलतो, त्या म्हणलं अजिबात नाही, तुम्ही गोड तर बोलणारच नाही. तेवढंच आमचे बंधू आले, कौस्तुभ कट्टे पाटील, हे तुम्हाला माहीतच असतील. हे माझा मोठा सक्का भाऊ आहे. सकाळी लवकर निघाल्यामुळे आम्ही नाश्त्याला बसलो होतो. ऑर्डर दिली पण ऑर्डर काय लवकर येत नव्हती. मी म्हणलं मोबाईलमध्ये बघावं जरा कसा छंतो एकदम कडकमध्ये. तेवढंच आमच्या पप्पांची घोर चर्चा चालली होती की आता कुठनं जायचं, कुठल्या मार्गे जायचं. दादा वहिनी भाऊजी ऐकत बसले होते. वहिनीनं खूप बोर झालं. वहिनी म्हणलं किती वेळ लागणार कौस्तुभ नाश्त्याला. दादा म्हणला येतोय, थांब थांब. मग वहिनीनं म्हणलं तुम्हाला मी व्हिडिओत घेतोय बरं का. तर वहिनी मुद्दाहून माझ्याकडे बघत नव्हत्या, त्यांना माहिती आहे व्हिडिओत घेतोय म्हणल्यावर ह्यो काहीतरी बोलणार. तेवढ्यात त्या हॉटेलमधल्या का बोर्डवर माझं लक्ष गेलं. तिथं बाकी कसं वारलेलं आहे की ते तुम्हाला मेव्हणीपेक्षा तिखट आणि बायकोपेक्षा झणझणीत मिसळ भेट, असं काय काय पुणेरी पाट्यान टाईप इथं डायलॉग लिहिले पण लयच खतरनाक होते. आणि भाई इथली मिसळ पुरी भाजी काय टेस्ट, खतरनाक ऑसम, खूप आवडली मला. जर तुम्ही पण कधी खानापूरला चालला असाल विटा रोडला, तर ह्या रोडमध्ये औंधच्या फाट्यावर हे हॉटेल आहे, नक्की जावं. ह्यांची ऑर्डर भेटलेली आणि माझी ऑर्डरच मला दिली नव्हती म्हणून माझा मूड ऑफ होता. तेवढ्यात त्या हॉटेलवाले काका म्हणले शेठ आली बघा तुमची पुरी भाजी. वा काय खतरनाक पुरी भाजी पण होती. मग काय सुट्टी, सगळं खाऊन टाकलं सगळं. ह्यो म्हणला भाऊ घे अजून, तुला काय पाहिजे का. म्हणलं ओ शेट घेतोय. लय आज प्रेम होतं चाललेलं माझ्यावर. तेवढ्याच माझं लक्ष वहिनींकडे गेलं. त्यांनी उसाचा रस आणला होता आणि ते फुकून पित होत्या. म्हणल्या गरम असेल, आता काय बोलायचं त्यांना. तेवढंच म्हणलं ह्या चौघांचा फोटो काढावा. पप्पा भाऊजी दादा वहिनी यांचा फोटो काढला. गाडीत बसायला निघालो. म्हणलं आता बसावं गाडीत. खूप दिवसानंतर गाडी पुण्यावरनं साताऱ्यात आली होती, कारण ह्यो दादा आमचा तिकडं असला की गाडी तिकडंच घेऊन जातो. मग मला गाडी कधी भेटतच नाही, मला प्लस चालवा येत नाही. म्हणलं आता आम्ही निघावं पुढच्या प्रवासासाठी. तर आम्ही खानापूरसाठी इथनं निघालो. तर खानापूरचा रोड आम्ही विट्यामार्गे चाललो होतो आणि मी खूप दिवसानंतर खानापूरला चाललो आहे. आता मी तिथं माझ्या सगळ्या पाहुण्यांना भेटणार, तिथं माझी काय रिॲक्शन असणार ते मला बघून काय बोलणार हे मी व्हिडिओत घेईनच, तुम्ही पण बघा. तर बघू, या अजून 1 तासभर रोड राहिला आहे, तर मी पुढच्या व्हिडिओत नक्की टाकेन. खानापूरला आलो आहे आम्ही. आता ह्याच्या पुढं काय काय होते ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. काय मज्जा, कोण कोण भेटला आपल्याला, काय राडा, सगळं बघा.